आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये पक्षांकडून दहशतवादासारखी परिस्थिती निर्माण केली जाते अशी टीका केली आहे सदाभाऊ खोत यांनी। एवढंच नाही तर सरकारने दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने जशास तसं उत्तर द्यावं असंही खोत म्हणाले। केंद्र सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊच नये अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। सदाभाऊ खोतांच्या या विधानावरनं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे आणि या टीका होत असताना आपण विद्यार्थ्यांना नाही तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या पक्षांवर टीका केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारने शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणाने घेऊ नये म्हणून मी म्हटलं, महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणाने सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं, कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेने जात आहे। हे सगळे दहशतवादी आहेत जे उतरले ते, म्हणजे तुम्ही चुका केल्यावर तुम्हाला प्रश्न विचारणारे सगळे दहशतवादी आहेत। मला हेच कळत नाही, पुरावे द्या, आम्हाला पुरावे पाहिजेत। दहशतवादी तर आमच्या आजूबाजूला टेररिस्ट चालतात, आम्हाला पुरावे पाहिजेत। काय नीच प्रकारे तुम्ही काय लोकांना लेबल करताय दहशतवादी म्हणून, जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतायत। काय तर स्वतःची लोक आहेत जे कधी शिक्षणाकडे ज्यांनी लक्ष दिलं नाही, पास होण्याची कुवत नाहीये एका साध्या एक्झामिनेशन मध्ये, हे लोक दुसऱ्यांना बोलतायत। आणि हे खरं तर आधी मला वाटतं शेतकऱ्यांसोबत उभे राहायचे एका काळी, ज्या भाजपमध्ये गेलेत त्या भाजपानी शेतकऱ्यांना अर्बन नक्सल, माओवादी, दहशतवादी गोळी घालून झालेले आहेत दिल्लीच्या बॉर्डरवर। आणि आता परत जेव्हा शेतकरी जात आहेत तेव्हा परत बॅरिकेड्स लावणार आणि जमिनीत खिळे ठोकणार आहेत। आयुष्याचं आंदोलनात गेलं त्या सदाभाऊंनी आंदोलनकर्त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणताय, आतंकवादी म्हणताय, यावरूनच तुमची सत्तेची हाव किती आता वाढली आहे हे सदाभाऊ दिसते आहे। किंवा तुमच्याकडून तरी ती अपेक्षा नव्हती, परंतु तुम्ही जे काही बोललात, त्यांना उपमा दिली, थोडा तरी अरे किमान नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधानने राजीनामा मागितला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे। दरम्यान आपण आंदोलकांना नाही तर इंडिया आघाडीतल्याच पक्षांवर टीका केली असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलेलं आहे। एक मी स्पष्ट करतो की मी आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी, आतंकवादी म्हणत नाही आहे। त्यांच्या आडोशानं इंडी आघाडी समर्पित जे पक्ष आहेत ते या देशामध्ये या माध्यमातून आतंकवाद पसरता येईल का, या माध्यमातून देशामध्ये दंगा धोपा करता येईल का, या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये देशातल्या जनतेला रस्त्यावर आणता येईल का, अशा पद्धतीचं कुटील षडयंत्र या देशामध्ये ही सगळे विरोधी पक्ष खऱ्या अर्थानं करायला लागलेली आहे।